नमस्कार मित्रांनो, माझे नाव रोमा आहे आणि मी परत तुमच्या समोर माझी एक गोष्ट घेऊन आली आहे। माझी आजची ही गोष्ट माझी आणि माझो जिजूची आहे। मला एकदम पूर्ण खात्री आहे की ती वाचून तुम्हाला सर्व लोकांना खूप खूप आनंद होईल। मी माझी दुसऱ्या वर्षाची परीक्षा दिली होती आणि मी परीक्षा देऊन मग घरी राहत होते। माझी एक मोठी बहीण होती जिचे लग्न काही वर्षापूर्वी झाले होते आणि ती प्रेग्नंट होती। माझ्या दीदीचे नाव वसुधा आहे आणि माझ्या जिजूचे नाव मनीष आहे आणि त्यांनी लव्ह मॅरेज केले होते। माझे दीदी आणि जिजू त्यांच्या घरामध्ये एकदम एकटे राहत होते। माझे जिजू एका मोठ्या कंपनीमध्ये काम करीत आहेत आणि त्यामुळे ते दीदीला ती प्रेग्नंट असून पण अजिबात वेळ देऊ शकत नव्हते। एक दिवस माझ्या दीदीचा माझ्या मम्मीकडे फोन आला आणि तिने उचलला तर माझी बहीण म्हणाली की आता रोमाची परीक्षा संपली आहे आणि ती एकटी घरामध्ये बसून असते, तर तुम्ही तिला काही दिवस माझ्याकडे पाठवून द्या जेणेकरून मला थोडा आराम करता येईल आणि मला थोडा टाइमपास पण होऊन जाईल, कारण मी माझे पती मनीष तर पूर्ण दिवस त्यांच्या कामामध्ये असतात। मी तर एकटी घरी बसून बसून बोर होऊन जाते आणि मला बोलायला पण कोणी भेटत नाही आणि मला खूप कंटाळा येत असतो आणि मी माझ्या घरचे काही काम पण करू शकत नाही आहे, पण तरी मला कसे तरी करावे लागते आहे आणि मला खूप त्रास होतो आहे। जर ती आली तर मला खूप आराम मिळेल आणि तिला पण माझ्या बरोबर मजा येईल। मग मी हे ऐकले आणि मी पटकन तिच्या घरी राहायला जायला एकदम तयार झाले। मग त्यांनी मला घेण्यासाठी जिजूला सांगितले की रोमा आपल्या घरी यायला तयार झाली आहे, तरी तुम्ही तिला घेण्यासाठी निघा, तर ते पण हो म्हणाले आणि मग ते आमच्या घरी रविवारी आले। रात्री आमचे जायचे ट्रेनने रिझर्वेशन होते, कारण तेव्हा उन्हाळ्याची सुट्टी होती, त्यामुळे आम्हाला ट्रेन मध्ये एकच सीट मिळाली होती आणि एक सीट रॅक मध्ये होती। रात्रीची वेळ होती आणि आम्हाला एकच सीट मिळाली होती। मी आणि जिजू खूप वेळपर्यंत सीटवर बसून राहिलो। मग मला तर झोप येऊ लागली होती। तेव्हा जिजू म्हणाले, रोमा जोपर्यंत अजून एखादी शीट आपल्याला भेटत नाही तू माझ्या मांडीवर तुझे डोके ठेवून झोपी जा। मी माझे डोके त्यांच्या मांडीवर ठेवले आणि मी आडवी पडले आणि मी माझे डोळे पण बंद करून टाकले। माझा चेहरा तिच्या पोटाच्या बाजूने होता। काही वेळपर्यंत मला माझ्या डोक्याखाली त्यांचा दांडा आहे असे वाटले। मग मी झोपेत आहे असे नाटक करत माझे डोके जरा हलवले आणि मग हळू चऊ करून परत झोपले। मग मला वाटले की आता त्यांच्या दांड्यामध्ये काहीतरी हालचाल झाली आहे। मग काही मिनिटांनी मी परत तसे केले। आता मला नक्की समजले की त्यांना पण काहीतरी होते आहे। मग त्यांनी बेग मधून चादर काढली आणि ती माझ्यावर टाकून दिली आणि मग माझे डोके पण झाकून दिले। मग त्यांनी त्यांचा एक हात माझ्या कमरेवर ठेवला। मग मी परत हळूहळू माझे डोके त्यांच्या दांड्यावर घासणे चालू करून टाकले। आता त्यांचा दांडा पण उभा झाला होता आणि तो आता पेंट मधून बाहेर पडायला धडपडत होता। त्यांचा हात हळूहळू माझी कमर कुरवाळत होता आणि आता मला खूप मजा येऊ लागली होती। आता जिजूंना कंट्रोल करता येत नव्हता आणि मग त्यांचा हात हळूहळू माझ्या मम्मावर आला आणि मग ते माझ्या बॉलला कुरवाळू लागले होते। मी पण आता त्याची मजा घेऊ लागले होते। आता आमची अशी मजा चालू होती आणि आजूबाजूचे लोक झोपले होते आणि तेव्हा काही वेळाने तिकीट चेक करण्यासाठी तिकीट चेकर आला आणि मग माझ्या जिजूने त्याला एक अजून सीट मिळेल का असे विचारले आणि तो म्हणाला की मी बघतो। मग त्याने त्याच्याकडे असलेल्या लिस्ट मध्ये पाहिले आणि त्याने माझ्या जिजूला एक अजून सीट दिली। मग माझे जिजू मला म्हणाले की रोमा आता तू इथे एकदम आरामात झोप आणि मी आता दुसरीकडे जाऊन झोपतो आणि मग ते दुसरीकडे जाऊन झोपले। मग मी पण माझे पाय निवांत पसरून झोपले होते आणि मग सकाळ कधी झाली ते मला काही समजले नाही। मग सकाळी जिजूने मला उठवले आणि मग मी माझे केस वगैरे नीट केले आणि मग आम्ही उतरायची तयारी करू लागलो होतो। मग आमचे स्टेशन आले आणि आम्ही ट्रेन मधून उतरलो आणि मग पटकन बाहेर गेलो। तर आम्हाला आमच्या घरी पर्यंत जाण्यासाठी रिक्षा पण मिळाली होती। मग आम्ही रिक्षामध्ये बसलो। मग अर्धा तास झाला आणि आम्ही आमच्या दीदी आणि जिजूच्या घरी पोचलो। मग जिजूंनी माझी कपड्याची बेग उचलली आणि मी पळत जाऊन घरची बेल वाजवली। मग पटकन दीदी बाहेर आली आणि तिने दरवाजा उघडला आणि आम्ही खूप खुश झालो।
मी घरी पोचून तिला मिठी मारली आणि ती म्हणाली की तू अंघोळ करून घे, म्हणजे तुझा सर्व थकवा एकदम दूर होऊन जाईल. मग मी अंघोळ करायला गेले. शिजू तर माहित नाही खूप दमले होते ते काही पण न बोलता येतात पटकन झोपी गेले. मग मी अंघोळ करून फ्रेश झाले आणि मी आणि दीदीने एकत्र बसून नाश्ता केला आणि आम्ही दोघी बोलू लागलो. मग मी नाश्ता करून दीदीचे सर्व काम केले आणि ती पण मला मदत करीत होती. मग आम्ही मिळून घरची सर्व काही साफसफाई केली. तेवढ्यात दुपार झाली. मग मी जेवण तयार करू लागले होते तेव्हा दीदीने जिजू उठवले की जेवण तयार होते आहे, आता तरी उठा. मग ते उठले आणि त्यांनी मला जेवण बनवताना पाहिले तर ते म्हणाले, अरे क्या बात है, रोमा तर आता मोठी झाली आहे, आता ती जेवण पण तयार करून घेते. तर मी हसले आणि म्हणाले, आणि काय, तुम्ही मला काय समजता, मला काही येत नाही. मग मी दुसऱ्या दिवशी जेव्हा अंघोळीला जात होते तेव्हा जिजूने म्हणले, रोमा, गेस्ट रूमच्या बाथरूमचा शॉवर चालू नाही आहे आणि म्हणून तू आमच्या रूम मधल्या बाथरूम मध्ये अंघोळ करून घे, असे म्हणून ते ऑफिसला निघून गेले. मग मी त्यांच्या रूम मधल्या बाथरूम मध्ये गेले आणि अंघोळ करू लागले आणि मग मी माझी ब्रा आणि पेंटी तिथेच धुण्यासाठी ठेवून दिली. मग संध्याकाळी ऑफिस मधून जिजू आले आणि एक विचित्र अशी घटना घडली. मी अचानक दीदीच्या रूम मध्ये गेले तर मी पाहिले की बाथरूमचा दरवाजा उघडा होता आणि तेव्हा आतमध्ये जिजू एक लहान चड्डी घालून होते आणि ते माझे पेंटी त्यांच्या चड्डीवर घासत होते आणि ते पेंटीचा वास पण घेत होते. मग मी ते सर्व पाहून पळत माझ्या रूम मध्ये आले. मग काही दिवस असेच गेले आणि माझी आणि माझ्या जिजूची मैत्री आता वाढली होती. ते मला एकदम घुरून घुरून पाहू लागले होते. मला पण ते चांगले वाटत होते. मग जिजूने माझ्या बरोबर छेडछाड करणे चालू करून टाकले होते आणि त्यांनी अनेक वेळा माझ्या गालावर पण पप्पी घेतली आणि एक वेळा तर त्यांनी माझ्या दीदीच्या समोर माझे मम्मे पण दाबून टाकले होते. पण यावर दीदीने काही पण म्हणाले नाही आणि मग आमची मस्ती अशीच चालू राहिली आणि मला तर खूप मजा येत होती. एक दिवस दीदीच्या समोर जिजूने म्हणले की रोमा, आता तुझे पण लग्न होणार आहे आणि मग लग्नानंतर काय होणार तुला माहित आहे ना, तुला काही अनुभव आहे का, नाही तर माझ्याकडून शिकून घे, माझे पण काही काम होऊन जाईल, कारण तुझी दीदी तर मला आता हात पण लावू देत नाही आहे, तू तरी माझी काही तर मदत करून दे. मग दीदी पण त्यांना जास्त तापवायला म्हणाली, हो हिला पण शिकवा सर्व काही. तेव्हा जिजूने मला त्यांच्या बाहुमध्ये घेतले आणि मला इकडे तिकडे हात लावू लागले. मी वरून त्यांचा विरोध करू लागले होते आणि मग तर त्यांचे हे सर्व वाढू लागले आणि आता तर ते दीदीच्या समोर माझ्या ओठाला किस करून घेत होते आणि ते माझ्या बोलला पण दाबून देत होते. एक दिवस मी जिजूच्या रूमला साफ करीत होते तेव्हा मला तिथे एक डायरी मिळाली. जेव्हा ती मी वाचली तेव्हा माझ्या चिमणीमध्ये काहीतरी होऊ लागले. जिजूने ते सर्व काही त्यामध्ये लिहिले होते जे ते इतके दिवस झाले माझ्या बरोबर करीत होते. त्यांनी मी किती सुंदर आहे ते लिहिले होते आणि मग मला ते वाचून लाज वाटू लागली होती. जिजूने तर हे पण लिहिले होते की त्यांनी जेव्हा माझी पेंटी त्यांच्या दांड्यावर घासली होती तेव्हा त्यांनी ठरवले होते की मी परत घरी जाईन त्याच्या आधी ते मला माझ्या पायापासून डोक्यापर्यंत किस करतील, चाटतील आणि प्रेम करतील. हे वाचून तर मी एकदम घाबरले. मग मला चांगले वाटू लागले कारण की मी पहिल्यांदा माझी स्तुती एका पुरुषाकडून ऐकली होती. संध्याकाळी ऑफिस मधून परत घरी येताना ते माझ्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले होते. मी विचारले, ही कशाची पार्टी? ते म्हणाले, जो आनंद मला तू आलीस म्हणून झाला ना म्हणून. मग त्या रात्री जेव्हा मी झोपायला माझ्या रूम मध्ये आले तेव्हा एका तासाने ते माझ्या जवळ आले आणि म्हणाले, बस झोपली आहे आणि मला झोप लागत नाही आहे म्हणून मी तुझ्या जवळ आलो, तू पण झोपली होतीस का? मी म्हणाले, नाही, अजून नाही झोपले. शिजू माझी बेडवर बसले आणि आम्ही बोलू लागलो. ते म्हणाले, चल आपण एक गेम खेळूया. मी पण हो म्हणले. तर ते माझ्या जवळ येऊन झोपले आणि त्यांनी माझ्या पोटावर हात ठेवला. ते म्हणाले, तू कधी गुदगुदी खेळले आहे का? मी म्हणले, नाही. तेव्हा त्यांनी एक बनियान आणि निकर घातले होते आणि मी नाईटी घातली होती. ते म्हणले,
मी तुला गुदगुदी करणार जर तू सहन केले आणि हसली नाहीस तर मी तुला एक बक्षीस देणार। मी म्हणले, ठीक आहे। जिजूने माझा हात डोक्यावर करून टाकले आणि म्हणले, जर जर जास्त गुदगुदी झाली तर तू उशी पकडून घे पण माझा हात पकडू नकोस। असे म्हणून त्यांनी माझ्या गालावर, माझ्या ओठावर हात फिरवला आणि म्हणले, तू खूप सुंदर आहेस रोमा, एकदम गोरी पान आणि चिकनी। मग त्यांनी माझ्या कानाच्या मागे हात फिरवला आणि मला खूप चांगले वाटू लागले होते। मग त्यांनी एकदम माझ्या बोलला पकडले आणि माझ्या शरीरात तरकट धावला। मी म्हणले, जिजू खूप विचित्र वाटते आहे। ते म्हणले, होणार ग, ही तर एकदम मस्त गेम आहे। तुला माहिती आहे तुझ्या दीदीने ही गेम खेळली त्याला 5 महिने झाले आहेत आणि मला खूप भूक लागली आहे। मग त्यांनी माझे मनुके हळूहळू घासले तर मी उशी पकडून माझे पाय आपटू लागले। मग त्यांनी हळूच माझ्या बेंबीमध्ये त्यांचे बोट घातले आणि मला तर खूप मजा येऊ लागली होती। मग ते माझ्या पायाजवळ येऊन झोपले आणि माझ्या पायावर गुदगुदी करून मला किस करू लागले। तेव्हा मी माझ्या चिमणीतून काहीतरी निघत आहे असा अनुभव केला आणि हे त्यांना सांगितले। तर ते म्हणाले, ही एकदम नॉर्मल गोष्ट आहे आणि याचा अर्थ आहे की तू माझ्याकडून थुंकून घ्यायला एकदम तयार आहेस। जिजूच्या तोंडून थुंकून हा शब्द ऐकून मी तर एकदम मधुश होऊ लागले। मग त्यांनी त्यांची बनियन आणि चड्डी काढून टाकली। त्यांची मोठी मांडी आणि त्यांचे भरलेले शरीर पाहून मी एकदम हैराण झाले। मग ते माझ्या पायाच्या बाजूला आडवे पडले आणि त्यांनी माझी नाईटी वरपर्यंत उचलली होती आणि ती पोटावर एकत्र करून टाकली। मग माझ्या एकदम गोऱ्या गोऱ्या मांड्या पाहून ते एकदम खुश झाले आणि ते मला पोट भरून किस करू लागले आणि मला चाटू लागले। मग मी पण माझा हात पुढे करून त्याची चड्डी काढून टाकली आणि त्यांचा दांडा हात मध्ये घेऊन त्याने खेळू लागले। तेव्हा त्यांनी माझी मांडी पकडली आणि पसरून टाकली आणि ते माझ्यावर येऊन बसले। आता ते माझे ओठ हळूहळू चोखू लागले। कधी माझे ओठ चोखत होते तर कधी माझी मान किस करत होते, तर ते कधी माझे मम्मे दाबत होते आणि ते माझे मनुके पण तोंडात घेऊन त्याला चावू लागले होते। मी माझ्या जिजूला म्हणले, एक वेळा प्लीज खूप जोराने माझे मम्मे दाबा ना। तर त्यांनी त्यांच्या कडक हाताने माझे मम्मे आणि मनुके जोराने दाबले। मला खूप मजा येऊ लागली होती। मग ते माझे बोल दाबत दाबत त्यांना नाईटीच्या वरून चाटू लागले आणि म्हणू लागले, की रोमा तू तर एकदम चिकणी आयटम आहेस ग। मग त्यांनी माझी नाईटी काढून टाकली आणि मग मला ब्रा काढू म्हणून सांगितले। मग मी जेव्हा माझी ब्रा माझ्या हाताने काढू लागले तेव्हा जिजूने माझी पेंट पकडली आणि त्याला जोर जोराने ओढू लागले आणि ते माझ्या चिमणीवर बोट फिरवू लागले। मग त्यांनी त्यांचे एक बोट माझ्या एकदम रसाळ चिमणीमध्ये टाकून दिले। मला तर कसे तरी होऊ लागले। मग त्यांनी त्यांच्या जिभेने माझी चिमणी चाटणे चालू करून टाकले होते। आता माझी तर खूप वाईट अवस्था झाली होती कारण की असे मी कधी माझ्या आयुष्यात केले नव्हते आणि मी आज माझ्या आयुष्यात अशी मजा एकदम पहिल्या वेळी घेत होते। मग मी त्यांना म्हणू लागले, ओ जिजू अजून पण करा ना, मला खूप मजा येते आहे। माझ्या चिमणीमध्ये काहीतरी होते आहे, मी एकदम तडपू लागली आहे। काही वेळाने ते मला म्हणले, आता मला तू खाली झोपू दे, तू वर ये आणि माझ्या दांड्याने खेळ। तर मी पण पटकन त्यांचे ऐकले आणि मग मी माझ्या गुडघ्यावर बसून त्यांच्या दांड्याने खेळू लागले। मी त्यांचा दांडा माझ्या हाताने पकडून त्याला वर खाली करू लागले आणि मला त्याचा स्पर्श अजून जास्त उत्तेजित करत होता आणि मला खूप मजा येऊ लागली होती। मग मी काही वेळ त्यांचा दांडा वर खाली केला आणि मग मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले तर ते डोळे मिटून एकदम आहा करीत होते आणि त्यांना पण खूप मजा येऊ लागली होती। ते म्हणत होते की जोराने धरून कर, तर मी माझी पकड त्यांच्या दांड्यावर अजून जास्त केली आणि वर खाली करू लागले तर ते अजून खूप जोराने आवाज करू लागले होते आणि मी पण मजा करीत होते। मग काही वेळाने ते मला म्हणले की थांब, आता नाही तर माझे असेच निघून जाईल। आता तू माझा दांडा तुझ्या तोंडामध्ये टाक आणि त्याला मस्त प्रेमाने चोख। तर मी पण पटकन माझे डोके खाली केले आणि त्यांनी त्यांचा दांडा माझ्या तोंडात घातला आणि त्याला चोख म्हणून मला सांगितले आणि मग मी पण त्यांचा दांडा आतमध्ये घेऊन मस्त चोखू लागले होते। मला आधी तरी कसे तरी वाटत होते पण काही वेळाने मला पण मजा येऊ लागली आणि मग मी त्यांच्या दांडावर माझे तूप टाकून त्याला एकदम ओला करून आत बाहेर करू लागले।
त्यांनी माझे डोक्याचे केस पकडून ठेवले होते आणि ते माझे डोके काही जास्त स्पीड मध्ये आत बाहेर करू लागले. तर मला आता उलटी सारखे वाटू लागले होते. तर मी त्यांचा हात धरला आणि म्हणले की भर करू नका, नाही तर मला उलटी होऊन जाईल. मग त्यांनी भर करणे थांबवले आणि मग मी खूप वेळ त्यांचा दांडा चोखत होते. मला तो आता काही वेळाने खूप गोड वाटू लागला होता. मग त्यांनी मला झोपवले आणि त्यांनी माझ्या कमरेच्या खाली एक उशी लावली आणि ते माझ्या चिमणीमध्ये त्यांचे बोट घालून आत बाहेर करू लागले होते. मी माझे पाय त्यांच्या कमरेवर पसरले आणि खूप जोराने ओरडले, जिजू प्लीज हळूहळू करा ना. आहा, खूप मजा येते आहे मला. मी माझे सर्व काही माझ्या जिजूवर टाकून देत होते आणि मला त्यांना एकदम खुश करून टाकायचे होते आणि ते पण मला खूप खुश करू लागले होते. जेव्हा माझी चिमणी एकदम ओली झाली तेव्हा त्यांनी दांडा माझ्या चिमणीवर ठेवला. तर मला वाटले की कोणीतरी एकदम गरम सळी माझ्या चिमणीवर ठेवली आहे. मी माझे डोळे बंद करून टाकले आणि मी मजा घेऊ लागले. त्यांनी हळूहळू धक्के मारणे चालू करून टाकले होते आणि ते त्यांचा दांडा माझ्या चिमणीमध्ये टाकू लागले होते. आता मला खूप त्रास होऊ लागला होता आणि मी ओरडू लागले की हळूहळू करा ना जिजू, मला खूप त्रास होतो आहे. पण ते कोठे माझे काही पण ऐकणार होते. त्यांच्या आतमध्ये आता जनावर जागे झाले होते. त्यांनी एकदम जोरजोराने मला ठोकणे चालू करून टाकले. त्यांनी त्यांचा पूर्ण दांडा माझ्या आतमध्ये टाकला आणि खूप जोराने मला ठोकू लागले. ते माझे बोट पण घासत होते आणि माझे मनुके पण त्यांच्या बोटांनी धरून दाबत होते. त्यांनी मला आता माझ्या आयुष्यभराचा आनंद देऊन टाकला होता आणि मग खूप वेळपर्यंत ते मला एकदम जनावरासारखे ठोकत राहिले. मला पण खूप मजा येऊ लागली होती आणि त्यामुळे मी त्यांना काही पण विरोध करीत नव्हते आणि खूप मजा घेत होती. आणि मग काही वेळाने त्या हा करू लागले आणि मी तेव्हा एकदम घाबरले आणि त्यांनी माझ्या चिमणीतून त्यांचा दांडा काढून टाकला आणि माझ्या चिमणीच्या वर त्यांनी त्यांचे सर्व पाणी काढून टाकले होते. आता आम्ही खूप दमून गेलो होतो आणि मग काही वेळ आराम करून मी आता त्यांचा लहान झालेला दांडा माझ्या तोंडात घेऊन चोखू लागले होते आणि जिजूने त्यांची चड्डी उचलली आणि मग ते माझी चिमणी साफ करून त्याला चाटू लागले. काही वेळाने त्यांनी मला घोडी बनायला सांगितले. तर मी पण एकदम बनून गेले आणि तेव्हा त्यांनी एक खूप जोराने थप्पड माझ्या टरबूजवर मारले आणि मी ओरडले आणि म्हणले, हे काय करत आहात जिजू, मारता का मला? तेव्हा ते म्हणाले, तुला यामध्ये पण मजा येईल. मी तुझ्या दीदीला असेच मारतो आणि तिला खूप मजा येते. मग मी त्यांचा दांडा चोखला होता आणि त्यामुळे तो परत उभा झाला होता. जिजूने माझी कमर पकडली होती आणि मग त्यांचा दांडा परत एक वेळा माझ्या चिमणीमध्ये घातला आणि आता परत मी स्वर्गामध्ये जात आहे असे वाटू लागले होते. त्यांचा दांडा माझ्या चिमणीच्या आतमध्ये एकदम साफ करून घासू लागला होता आणि मला खूप मजा येऊ लागली होती. मला वाटत होते की ही रात्र कधी पण संपू नये आणि मी विचार करीत होते की सर्व पुरुष ठोकण्यात इतके हुशार असतील का, माझे जिजू काही जास्त आहेत. मग त्यांनी माझे केस पकडले आणि मला खूप जोराने ठोकू लागले. मला इतकी मजा येत होती की मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आता जिजू पण पाणी काढणार होते. मग त्यांनी त्यांचे सर्व पाणी माझ्या कमरेवर काढून टाकले आणि मी तशीच झोपले. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.